नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांनी विटा पोलीस ठाण्याला भेट देत पोलीस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केली। यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभाग, अभिलेख आणि सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली। सांगली जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाची वार्षिक तपासणी केली जाणार असून या अनुषंगाने पोलीस ठाण्यांची कार्यपद्धती, गुन्हे तपास, कायदा सुव्यवस्था आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पोलीस सेवांचा आढावा घेतला जाणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांनी सांगितले। पोलीस प्रशासन अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने ही वार्षिक तपासणी महत्त्वाची मानली जाते। विटा पोलीस ठाण्याच्या पाहणी दरम्यान त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिलेत। दरम्यान सांगली जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या वार्षिक तपासणीबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा नेमकं काय म्हणालेत पाहूयात। सांगली जिल्ह्याचे वार्षिक तपासणी या आठवड्यामध्ये नियोजित केलेले आहे। 17 ते 22 तारीखपर्यंत या दरम्यान जे आहे से 2 SDP ऑफिस, 2 पोलीस स्टेशन आणि SP ऑफिसचे सर्व ब्रांचेस यांचे तपासणी होणार आहे। यांच्यामध्ये पोलीस स्टेशन, डिव्हिजन आणि SP ऑफिसचे सर्व ब्रांचेसचे कामकाज कसं चाललेले आहे याबद्दलचे पूर्ण डिटेलमध्ये जे आहे से आढावा घेतले जाणार आणि यांच्यामध्ये जिथे जिथे चांगले काम आहे त्याबद्दलचे अभिनंदन करण्यात येणार आहे आणि तसेच जिथे जिथे कमतरता आहे त्या ठिकाणी सुधारणा करण्यासाठी त्याबद्दलचे जे आहे से डायरेक्शन दिले जाणार आहे। वार्षिक तपासणी पोलीस विभागासाठी जे आहे से एक महत्त्वाचे काम असते आणि यांच्यामध्ये जे आहे से आपला जे ऑफिसेस आहे त्यांचे कामकाज कसा चाललेले आहे याबद्दलचे सर्व प्रकारचे जे आहे से निरीक्षण केले जातात। यांच्यामध्ये परेड पण असते, यांच्यामध्ये जितके वेपन्स असते, दारुगोला वगैरे जे असतात त्यांचे पण निरीक्षण होतात की ते सर्व व्यवस्थित आहे किंवा नाही आणि लोकांचे जे आहे समाधान होईल यासाठी जे आहे से जे गुन्हे वगैरे दाखल होतात हे सर्व वेळेवर चार्जशीट झाला पाहिजे आणि योग्य पुरावासह चार्जशीट झाला पाहिजे। तसेच लोकांचे जे इतर काम असतो, पोलिसांकडे पासपोर्ट व्हेरिफिकेशन असतात, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन असतात, सण त्योहारचे जे हे असतात त्यांच्यासाठी परवानगी असते, बाकी इतर बंदोबस्त असतात, हे सर्व व्यवस्थित होतात की नाही हे सर्व चेक केले जातात। तसंच आपले लोकांची कुठलाही कायदा व सुव्यवस्था प्रश्न हाताळण्याची कसा जे आहे से प्रशिक्षण आहे, तयारी आहे यांचेही रिव्ह्यू घेतले जातात, ज्यांच्यामुळे की पोलीसचे जे पूर्ण स्टाफ, अधिकारी, अंमलदार आहे ते ॲक्टिव्ह राहायला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थिती जर आला तर ते हाताळण्यामध्ये सक्षम राहायला पाहिजे अशा प्रकारचे ह्या तपासणीचे नियोजन असतात। यांच्यामध्ये जे आहे से पोलीस अधीक्षक स्तरावरची तपासणी असतात, SDP स्तरावरची तपासणी असतात, ॲडिशनल SP स्तरावरची तपासणी असतात आणि पर्पज एकच आहे की आपला सर्व पोलीस स्टेशन आणि इतर ब्रांचेसचे कामकाजमध्ये सुधारणा झाली पाहिजे, लोकांचे समाधान झाला पाहिजे आणि लोकांची जे अडचण आणि तक्रार असतील त्यांचे योग्य वेळी जे आहे से निराकरण करून त्यांना न्याय देण्याचा प्रयास जे आहे से झाला पाहिजे। थँक्यू। आज या ठिकाणी विटा पोलीस ठाण्याची तुम्ही तपासणी केली, काय त्रुटी आहेत का किंवा काय करावं वाटते का? नाही, आता ते चालू आहे तपासणी आणि ते डिटेलमध्ये डिस्कस करून त्यांच्यामध्ये जे काही कमतरता असतील त्यांचे जे आहे ते निराकरण करण्यासाठी योग्य सूचना दिली जाईल। राजकीय दौरे आणि घडणारे गुन्हे पोलिसांवरती प्रचंड ताण येतोय। अक्षरशः पोलिसांना आम्ही बघतोय की काही वेळा त्यांच्या फिजिकल फिटनेससाठी सुद्धा वेळ मिळत नाही, पोलिसांची संख्या कमी पडते असं वाटतंय का? बरोबर आहे, आपल्याकडे संख्यामध्ये कमतरता असते कारण की लोकसंख्यामध्ये वाढ होत असतात आणि लोकसंख्यामध्ये वाढ झाला की गुन्ह्याचे वेगळे वेगळे नवीन पद्धत, ज्यांच्यामध्ये आता जर उदाहरण दिलं तर सायबर क्राईम खूप वाढलेले आणि त्यांचे तपासही थोडा जास्त जे आहे से किचकट स्वरूपाचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपला खूप वेळ जातात। तर पोलिसांचे जे आहे से संख्या नक्की कमी आहे, जशा प्रकारची चॅलेंजेस वाढलेले आहे, जशा प्रकारचे काम वाढलेले आहे, परंतु आम्ही त्याचमध्ये की आपला जे उपलब्ध स्टाफ आहे त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन आणि तांत्रिक ज्ञानाचे वापर करून कसं आपण जे आहे से कमी वेळामध्ये जास्त काम करू शकतो, तसंच सोबतच जे आहे से मल्टीटास्किंग जे म्हणतात की एकच वेळी आपण 3, 4, 5 प्रकारचे काम करत असतो। ज्यांच्यामध्ये समजा की गुन्हा दाखल झाला तर त्यांचे इन्व्हेस्टिगेशनचे काम, VIP बंदोबस्तचे काम, इतर सण त्योहार किंवा इतर बंदोबस्तचे काम, अशा प्रकारचे आपण एकच वेळी बरेच काम करत असतो आणि त्यासाठी जर आपलं योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला तर नक्की जे आहे ते आपण जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो। ते आमचे मानस असतात की आमचे लोक जास्तीत जास्त प्रशिक्षित असलं पाहिजे, तर त्यासाठी आम्ही त्यांना सायबर क्राईममध्ये, इकॉनॉमिक क्राईममध्ये
आणि इतर जे तंत्रज्ञान आहे ते सर्व देण्याचा प्रयास करतो. आणि जर यांचे त्यांनी वापर चांगल्या पद्धतीने केला तर आपलं जे कामाचे ताण आहे ते कमी पण होईल आणि कमी वेळात आपण जास्त चांगले रिझल्ट देऊ शकतो. शहरामध्ये अंमली पदार्थ आणि नशेचे पदार्थाकडे तरुणाई वळलेली आहे, तर त्यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? यांच्यामध्ये मी सर्व समाजाचे घटकाचे आवाहन करतो की पोलीस खाता यांच्यामध्ये जे आहे ते चांगले काम करण्याचा प्रयास करतच आहे, परंतु सर्व घटकाकडूनही अपेक्षा आहे की यांच्यामध्ये जे आहे जर त्यांना काही माहिती मिळाली तर लगेच ते पोलीस स्टेशनला शेअर करू शकतात किंवा डायल 112 आहे त्यांच्यावर माहिती देऊ शकतात आणि त्यांच्यावर जे आहे तात्काळ जे आहे कारवाई होते. तसंच आपले जे नवयुवक मंडळी आहे, जे मुले आहेत ते या मार्गावर जाऊ नये त्यासाठी जे आहे ते सर्व पालकांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुलांवर चांगले लक्ष ठेवलं पाहिजे की ते काही वाईट मार्गावर तर चाललं नाही. आणि जर काही त्यांना डेव्हिएशन दिसत असतील तर तात्काळ जे आहे ते मनोचिकित्सकाकडे घेऊन जाऊ शकतात. आणि त्यांना वाटलं की हे जे आहे ते ड्रग्समुळेच होत आहे आणि ड्रग्सचे सप्लाय कुठून होत आहे अशी जर काही माहिती मिळाली तर ते माहिती तात्काळ डायल 112 किंवा जे आहे पोलीस स्टेशनमध्ये येऊन अधिकारीला देऊ शकतात. काही ठिकाणी पोलिसांवरही हल्ला होण्याचे प्रकार घडतात, त्यांनाही त्यांच्यावरही अटॅक केला जातोय. तर पोलिसांचा दरार वाढावा, त्यांच्यावर जरब बसावी यासाठी काय नियोजन? पोलिसांवर काही वेळ जे काम करत असताना किंवा आरोपी पकडण्यासाठी गेलं तर त्यावेळी जे आहे ते आरोपीकडून जे आहे ते पोलिसांवर हल्ले होण्याच्या पण इन्सिडेंट येत आहे. त्यासाठी जे आम्ही सांगतो आपल्या सर्व स्टाफला की त्यांनी पूर्ण तयारीनिशी गेली पाहिजे. जसं रात्रीचे पेट्रोलिंग जर करत असेल तर रात्री पेट्रोलिंगमध्ये त्यांनी रायफल घेतला पाहिजे, वेपन घेतला पाहिजे. एखाद वेळ जर गुन्हेगाराने त्यांच्यावर जर हल्ला करण्याचा प्रयास केला तर ते आत्मसंरक्षणार्थ जे आहे ते आपलं वेपन वापरू शकतात. दुसरा जे आहे लोकांना आवाहन करतो की जर अशी घटना म्हणजे पोलीस आपलं कायदेशीर काम करण्यासाठी आरोपी पकडण्यासाठी गेले आहे, त्यांना जर काही करायचे असतील तर कोर्टमध्ये त्यांनी जे आहे ते आपला बाजू जे आहे ते मांडावा. परंतु ज्यावेळी पोलीस जातात त्यावेळी जर त्यांच्यावर हल्ला केला तर आणखी एक गुन्हा त्यांच्यावर दाखल होतील. तर तसं कोणी करू नये. त्यांचे काही अडचण असतील तर सर्व वरिष्ठ अधिकारी जे आहे ते आम्ही 24/7 अवेलेबल असतो की कधीही ते आम्हाला व्हॉट्सॲप मेसेजेस SMS किंवा कॉलद्वारे माहिती देऊ शकतात की त्यांच्यावर जर काही गैरप्रकार होत असतील तर. आणि सेफ्टी ते कोर्ट आहेच, तिथे जाऊन ते आपल्या बाजू मांडू शकतात आणि जर त्यांची बाजू बरोबर असतील तर कोर्टाकडून त्यांना जे आहे ते रिलीफ